नमस्कार श्रोते हो, दीपक रेगे कथाकथन चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत. श्रोते हो, आज तुम्ही ऐकणार आहात वृंदा दिवाण यांच्या सौदा ह्या कथासंग्रहातली कथा. पण तत्पूर्वी तुम्ही जर आत्ता चॅनलवर पहिल्यांदा आला असाल किंवा अजूनपर्यंत चॅनल सबस्क्राईब केलेलं नसेल तर प्लीज चॅनल सबस्क्राईब करा. ऐकूया श्रोते हो, वृंदा दिवाण लिखित पोथी. खरं तर दिवस पावसाळ्याचे होते, ऐन आषाढ महिन्याचे. त्यामुळे आकाश ढगाच्छादित होतं. स्वच्छ पिवळं धम्म ऊन जुलै महिना सुरू झाल्यापासून पाहायलाच मिळालेलं नव्हतं. घुम्मपणे आकाश राखाडी रंगानं रुसून बसलेलं होतं. अधूनमधून पावसाच्या सरी येऊन जात होत्या, पण त्यात दम नव्हता. इथे शिंतोडे जाणवत आहेत म्हणता म्हणता पुढे 50 पावलात कोरडा पट्टा नजरेत भरत होता. उकडत मात्र भयानक होतं. सारखं माणसांचं पंख्याखाली बसणं सुरू होतं. दयाळचं ऑफिसचं काम त्यातच उरकणं सुरू होतं. दयाळ शनिवारची वाट बघत होते. शनिवारी ऑफिस उरकायचं आणि मिळेल ती बस पकडून निघायचं, हे त्यांचं गंगाधर शास्त्री भेटून गेल्यापासून आणि ती पोथीची वार्चा त्यांनी दिल्यापासून ठरलेलं होतं. मध्येच रजा काढून गावाला जाणं शक्य नव्हतं. 3 दिवसांची रजा बाकी होती. डिसेंबरपर्यंत ती कशी पुरवावी हा त्यांच्यापुढे प्रश्न. शनिवार उजाडेपर्यंत त्यांनी घरीही सांगितलेलं नव्हतं. घरून गावाला जायचं म्हटलं की त्यांची वयस्क म्हातारी तिची वार वेळ याची भाषा काढायची. शनिवारी गावाला निघालं की काम होत नाही असंही तिने कित्येक वेळा सांगून झालेलं होतं. वार तिथीवर काही कामाचं अवलंबून नसतं. माणसं भेटायला हवीत आणि ती सुट्टीच्या दिवशीच भेटतात. त्यांनाही भेटणं आपल्याला सोयीचं जातं असं दयाळांना वाटत आलेलं होतं. म्हाताऱ्या आईची नाराजी पत्करून दयाळांनी कित्येक गावांना, माणसांना, देवालयांना, मंदिरांना भेटी दिलेल्या होत्या. कधी त्यांचं काम झालं होतं तर कधी झालं नव्हतं. पोथ्यांची जुनी हस्तलिखितं जमवणं हा त्यांचा छंद होता. परळी वैजनाथ, अंबेजोगाई, पैठण, नेवासा इथल्या जुन्या घरात जाऊन भेटी देऊन त्यांनी खूप हस्तलिखितं जमवलेली होती. त्यांचं पुनर्मुद्रण करून घेतलेलं होतं. फाटकी, पिवळी, कडक पानं, डिंक, गोंद, खळ लावून जुळवलेली होती. त्यांची आई, पत्नी त्यांना ह्या कामी मदत करत आलेल्या होत्या. मराठी भाषेची ही सेवाच आहे असं त्यांचं मत होतं. सरकारनंही जुने अमूल्य संदर्भ ग्रंथ त्यांच्या जपणुकीसाठी दयाळांना मदत केलेली होती. विद्यापीठानं सुद्धा यात पुढाकार घेतला होता. दयाळांच्या घरातली वरची माडी जुन्या पोथ्या, पुराणं, पुस्तकं यांनी भरलेली होती. आपण थकलो हे कळताच, भटकंती होत नाही हे उमगून येताच आपला हा ग्रंथसंग्रह सरकारकडे सुपूर्द करण्याची त्यांची इच्छा होती. ती नष्ट होऊ नयेत, कुजून जाऊ नयेत म्हणून वणवण दूर दूर भटकून त्यांनी साहित्य जमवलेलं होतं. पदराला खार बसत होता, पैसा खर्च होत होता. खाण्यापिण्याचे कधीकधी भयानक हाल व्हायचे. रेल्वेसाठी 4-4 मैल उन्हातान्हात चालत जावं लागत होतं. पण कुठेतरी ह्या व्यवहारी जगात राहून आपण वेगळं काम करतोय ह्याचा आनंदही होताच. गंगाधर शास्त्रींकडून दयाळांनी व्यवस्थित पत्ता उतरवून घेतला होता. प्रवास रात्रीचा होता, चांगला 8-10 तासांचा. बस वेळेवर पोचली तर ते मुक्कामाला पहाटे पुढे 5:30-6 वाजता पोहोचणार होते. ऑफिसचं काम संपवून ते थोडे लवकर घरी आले. पत्नीनं दिलेल्या चहानंतर त्यांनी असेल ती सकाळची पोळी भाजी खाऊन घेतली. खूप भूक लागल्याचं सांगितलं आणि जेवताना पत्नीला हलक्या आवाजात म्हणाले, रात्री 8 वाजता बस आहे, मला जायचं आहे. जेवून थोडी विश्रांती घेतो म्हणजे प्रवासाचा त्रास नाही होणार. कशासाठी जाणार आहोत? अहो सासूबाईंना सांगून जा. त्यांना मी सांगितलेलं कारण पटणार नाही. तुम्ही येईपर्यंत माझं डोकं खातील त्या. उद्या रात्री तर परतणार आहे, त्यात काय सांगायचं आहे? सांग मधू मामाकडे गेलेत म्हणून. सगळं खोलात जाऊन सांगायला वेळ नाही. ती नसत्या शंका काढत बसेल. दक्षिणेकडचा प्रवास करू नको, दही भात खाल्लास का? याच्यावर दोघंही हसली. दयाळ जेवण संपताना म्हणाले, श्रीधराचा हरिविजय, जे माझ्या संग्रही नाही ते मिळायची चिन्ह दिसत आहेत. इतकी पुस्तकं ग्रंथ मी जमवलेत, पण ती पोथी संग्रही असल्याशिवाय बरं वाटणार नाही. विद्यापीठात वाचलंय मी श्रीधराचा हरिविजय. काय ती रसाळ वाणी, वा वा वा. काय करणारा तो ही जुनी पुस्तकं मिळवून?
ह्याप्रमाणे पैसे जमवले असते ना तर इतक्या दिवसात 10 तोळे सोनं जमा झालं असतं. लाकडाचा काढून सिमेंटचा जिना माडीसाठी बनवणं शक्य झालं असतं. बायको दयाळांची रीती थाळी उचलून मोरी ठेवताना उसासली. दयाळ हातावरची बडीशेप फुंकून तोंडात टाकत म्हणाले, आपल्या आश्रयाला ज्ञानेश्वर तुकाराम आहेत, यात तुला अभिमान नाही वाटत का? अगं वरती माडीवर जाऊन ह्या ग्रंथांचं दर्शन घेतलं ना तरी माझा ऊर भरून येतो. आपण नुसते श्रीमंत नाही, गर्भश्रीमंत आहोत आपण. बरं, उद्या या कुलकर्णी 2 ग्रंथांचं बाइंडिंग करून आणतील. त्यातली पानं क्रमवार लावली गेलीत ना, हे बघ, एखादं पान गहाळ होता उपयोगाचा नाही आहे. पैसे मी आल्यावर देईन. निरोप दे त्यांना. आता थोडी विश्रांती घेतो. माझी बॅग तयार ठेव, पायजामा टॉवेल टाक. दयाळ विश्रांतीच्या कल्पनेनं खोलीत येऊन पडले. 6-6:30 ही काही झोपायची वेळ नव्हती, पण रात्रभर पाय पसरून शरीर ताणून देणं शक्य नव्हतं. शिवाय पाऊस आला तर काय हाल होणार माहिती नव्हतं. या मधल्या फाट्यांना जाणाऱ्या बसेस ना, त्यांची दुरुस्तीच झालेली नसते. कधी टायर पंक्चर, कधी टपटप गळते, काही येऊ शकतं. गावोगाव ग्रंथांसाठी, पोथ्या पुराणांसाठी फिरण्यानं दयाळांच्या जमेशी असे बरेच कडू गोड अनुभव होते. पायाची घडी घालून उताणं पडलेल्या दयाळांच्या डोळ्यापुढे हरिविजय आलं. ते कशा स्थितीत असेल माहीत नव्हतं. दुसरं म्हणजे त्याचा काही उपयोग होवो न होवो. माणसं संग्रही असलेली संपदा समोरच्याला द्यायला तयारच नसतात, हा अनुभव होता. अनेक प्रश्न, शंका, कधी सौदेबाजी, ह्यामुळे त्यांना काही वेळेला हात हलवत परतही यावं लागलं होतं. कधीकधी 5-7 खेपानंतर माणसं तयार झाली होती. इतकी अमूल्य पुस्तकं, पण ती कशी हाताळावीत याचं ज्ञान नव्हतं. कुंकू हळदीनं आणि फुलांच्या रंगानं काही पानं स्पर्श होताच फाटत होती. धर्मग्रंथांचा उपयोग ज्ञानापेक्षा पोट भरण्यासाठी कित्येक जण करत होते. 5-7 पिढ्यांपासून ग्रंथ हाताळून काही पानं नष्ट झाली होती. ती दुसरीकडनं ग्रंथ जमवून दयाळांनी लिहून काढलेली होती. कष्ट होते, तरी तळमळ असल्यामुळे आनंद होत होता. बसची वेळ झाली. दयाळ उठले. झोप लागलेली नव्हतीच, तरी थोडा आराम वाटत होता. त्यांनी तोंड हातपाय धुतलं, कपडे केले. त्यांच्या पत्नीनं सुनंदानं चहा करून दिला. शबनम खांद्याला लटकवत, खांबाशी रामदासांच्या ओव्या म्हणत माळ ओढत बसलेल्या आईला त्याने नमस्कार केला. आईनं डोक्यावर हात ठेवून आशीर्वाद दिला आणि हसून विचारलं, आज कुठल्या ग्रंथाच्या शोधात प्रवास? श्रीधरांचं हरिविजय. उद्या रात्रीपर्यंत काम झालं तर निघेन, मी यावंच लागेल. कुठल्या दिशेला आहे प्रवास? दक्षिण दिशेला. काम होणार नाही, जाऊ नको. शब्दात निश्चय, आवाज शांत. अगं, अशी कामं एका भेटीत होत नसतातच. हा काही पहिला अनुभव आहे का? तिकडे खूप पाऊस पडणार आहे, प्रवासात अडथळा आहे, पुढच्या शनिवारी जा. नाही आई, काम झालं नाही तरी चालेल, पण जाऊन भेट तर होईल ना, त्यांचा मानस कळेल. मला गेलं पाहिजे. पुढच्या शनिवारपर्यंत थांबणं शक्य नाही. काय योग असतात माहीत नसतं. दयाळा, अरे काल अमावास्या होती, आज कर आहे. मी जायचं ठरवलं तेव्हा अमावास्या नव्हती. काम व्हायची वेळ आली की ते होतातच. हे शुभ अशुभाचे आकडे माणसानं आपल्या समाधानासाठी मांडलेत आई. बरं, येतो मी. सुनंदा दारापर्यंत आली आणि म्हणाली, सांभाळून जा हां. इथे नसला तरी तिकडे पाऊस नसेल कशावरनं? उत्तरादाखर दयाळ सुनंदाकडे बघून हसले. दयाळ स्टँडपर्यंत पोचले तेव्हा पुणे अहमदपूर बस लागली होती. माणसं आत बसलेली होती. दयाळांनी आरक्षण केलेलं नव्हतं, त्यामुळे ड्रायव्हरच्या मागच्या सीटवर ते बसले. मांडीवर शबनम ठेवली, खिशातनं रुमाल काढला. त्यांनी गळा, मान, कपाळ इथला घसघसून घाम पुसला. बाहेर कुंद वातावरण होतं. हवा ठप्प होती. बसमध्ये बसलेल्या माणसांच्या अंगातून वाहणाऱ्या घामाचा आणि श्वासाचा एक संमिश्र उग्रवास बसभर पसरला होता. बस सुरू व्हावी असं आत बसलेल्या प्रत्येकाला वाटत होतं. जो तो रुमालानं, वाचायला घेतलेल्या पेपर मासिकानं हवा घेत होता, हैराण होऊन उसासत होता. तशाही स्थितीत दयाळांना वाटलं, बस तर मिळाली, आता पुढचं पुढे. आईच्या करीनं प्रताप दाखवू नये म्हणजे झालं. ते स्वतःशी आस्फुटपणे हसले. पाऊस झालाच सुरू तर भयानकपणे पडणार होता हे दयाळांना माहिती होतं. आकाशाचं घुमसणं 15 दिवसांपासून सुरू होतं. मृग नक्षत्र निघाल्या निघाल्या पाऊस पडला होता.
चांगला आठवडाभर आषाढ श्रावणाची आठवण करून देणारा. काही शेतकऱ्यांनी जवळ असलेलं बियाणं पावसावर विश्वास ठेवून पेरूनही टाकलं होतं. काहींनी नव्हतं. तेही पावसाची वाटच बघत होते. 8ला सुटणारी बस 8:30पर्यंत सुटली. कंडक्टरनं खणखण बेल मारली. हुप्प्यासारखी उडी घेऊन ड्रायव्हर केबिनमध्ये चढला. त्यांनी गळ्याभोवती गुंडाळलेला टॉवेल बाजूला ठेवला. कुठल्या तरी फोटोला हात जोडून त्यानं ट्रॅव ट्रॅव करत गाडी बस आगारातनं बाहेर काढली. बस सुरू झाली तसा लोकांनी श्वास टाकला. बसमध्ये वारा फिरायला लागला. लोकांनी माला हलवून झोपेची तयारी चालू केली. प्रवाशांच्या चेहऱ्यावर हसू उमटलं. दिवसभर ऑफिसात काम केल्यामुळे दयाळसुद्धा दमून गेले होते. त्यांनाही गाढ झोप लागली. मध्ये कुठली स्टेशनं आली गेली त्यांना नीटपणे आठवेना. बसमध्ये लाईट लागला की थोडी झोप चाळवत होती आणि पुन्हा ते झोपत होते. अहमदपूरला बस बदलून पहाटे 4ला ते वाढोणा बसमध्ये बसले. आता 1.5-2 तासांचा प्रवास होता. बाहेर पावसाची रिमझिम चालू झाली होती. हवेतला गारवा वाढत होता. दयाळांनी कंडक्टरला सांगितलं, मी इथे पहिल्यांदाच जातोय, तेव्हा वाढोणा आलं की सांगा, मी उतरेन. वाढोण्याला कुणाकडं? वामन शास्त्रींच्याकडे. ते विठोबाचं देऊळ आहे त्यांचं, तेच ना? हो तेच. तुम्ही ओळखता त्यांना? नाही, ऐकू नये हो. तिथं श्रावणात देवळात पारायण असतं ना, माझा आजीवळ तिथलं आहे. आजीबरोबर देवळात गेल्याचं आठवतं मला. कंडक्टर तोंडभर हसला. दयाळांना वाटलं लहान गावांचं हे एक बरं असतं. माणसं निदान आपल्या परिसरात तरी एकमेकांच्या ओळखीची असतात. पुण्यात दयाळ कोण असं विचारलं तर कसब्यातली 10-15 घरं सोडून कुणीही ओळखणार नाही. आता पुस्तकांशी, तेही जुन्या ग्रंथांच्या अभ्यासाशी ज्यांचा संबंध आहे तेवढी माणसं आपल्याला नक्की ओळखतील. वारंवार पोथ्या पुराणांच्या शोधात त्यांच्या घरी येऊन पाहुणचार घेणारी मंडळी, त्यांचे चेहरे दयाळांना आठवले. या मोठ्या लोकांची ओळख या ग्रंथांमुळे झाली. त्यांची पावलं आपल्या घराला लागली याचं दयाळांना अप्रूप होतं. सुनंदाई आलेल्यांना हौसेनं जेवायला घालत होती. त्यांच्याशी हसून खेळून बोलत होती. बघता बघता पावसाला विलक्षण गती आली. पावसानं रौद्ररूप धारण केलं. बस पुढे जात होती पण पाऊस होता. एका आवेगानं कोसळत होता. मध्येच काडकन वीज चमकली की आसमंत चमकून उठत होता. त्या लख्ख चंदेरी प्रकाशात मन क्षणात उजळून निघत होतं. एक प्रकारची पण गपगार भयाण शांतता पसरली होती. माणसं एकमेकांजवळ बसली होती तरी जवळच्या माणसाशी बोलत नव्हती. प्रत्येकजण बाहेर कोसळणाऱ्या पावसासंबंधी विचार करत होता. अखेर दयाळांचा प्रवास संपला. कंडक्टरनं वाढोणा अशी काळोख चिरत जाणारी हाळी दिली. दयाळ शबनम सकट उठले. दारातच त्यांनी वरती चढणारी 2-3 माणसं बघितली. दयाळ पावसात खाली उतरले. काळोखातल्या त्या प्रकाशात भिजत त्यांनी झाडाखाली असलेल्या टपरीत प्रवेश केला. पाऊस खूप वेगानं पडत होता. इथून वाढोणा किती आहे माहीत नव्हतं. पायी किती जावं पत्ता नव्हता. क्षणभर त्यांना वाटलं की आईने बरोबर सांगितलं होतं, आपण दिशेचं जाऊ दे, पावसाचं भान ठेवून तरी यायला नको होतं. अंगावरच्या कपड्यात निथळत ते टपरीत आले. एक बारीक कंदील कोपऱ्यात लटकवलेला होता. त्याच्या मंद प्रकाशातही बरं वाटत होतं. दयाळांनी विचारलं, चहा मिळेल? पांघरूण घेऊन उकिडवी बसलेली व्यक्ती म्हणली, दूध नाही आहे. ठीक आहे, कोरा चहा दे, तो सुद्धा चालेल. दयाळांनी सुचवलं आणि पांघरूण फेकून टेबलावरच्या स्टोवकडे जाता जाता मालक म्हणाला, पैसे तेवढेच द्यायला लागते ना पण? देईन रे बाबा, चहा तर कर. साखर पत्ती असली ना तर 2 कपसुद्धा कर, चालेल. मालकानं फर्र आवाज करणारा स्टोव पेटवला. जर्मनच्या भांड्यात चहाचं आदण ठेवलं आणि लटकवलेला कंदील टेबलावर ठेवत त्यांनी दयाळांना विचारलं, पाहुणं कोणच्या गावचं? मी पुण्याचा. पुण्याचे? आणि हिथं कुणाकडं बुवा? वामन शास्त्रींच्याकडे काम होतं थोडं. त्या म्हाताऱ्याकडं? हो. कशी येत रे माणसं? दयाळांनी खडा टाकून बघावा म्हणून विचारलं. म्हातारा बरं आहे, म्हातारी लय वाचता दे. काय करणार म्हातारं? पोथी वाचत होतं त्यावर कामाई होती. आता विठोबा मोरं लोक शुक्रवार मंगळवारी ठेवतात, त्यात भागतात. आता लोकांची भक्ती पण नाही हो. नवी पिढी तर देवळाकडे फिरकत बी नाही. म्हातारी कोतारी जातात देवळात. काचेच्या ग्लासातनं हॉटेलवाल्यानं काळा कोरा करकरीत चहा दिला.
दयाळांना त्या क्षणी तो अमृतासारखा वाटला. घोटागणिक घसा शेकत होता. वाटत होतं. त्यांनी विचारलं की चहासोबत हॉटेलमध्ये काही ठेवलं नाही आहे का? नाही, एरवी ठेवतो शेव चिवडा, पावसाळ्यात नाही ठेवत, काय चेंबट होऊन जातं ना. इथून गाव मैल 1.5 मैला होय, डोक्यावर काय काय वाग होत नाही हो. इथं काय ठेवलं तर पास होतं. अनुभवानं माणूस व्यवहार कसा शिकतो हे दयाळांना कळलं. बाहेर पावसाचा जोर कमी झाला तरी पाऊस होता. टपरीही गळायला लागली. खाली चिखल होता, गारेगार. तो त्यातनं सरावानं वावरत होता. त्याच्या उचललेल्या पावलागणिक चिक चिक असा आवाज येत होता. त्याच्या पायात वाहनासुद्धा नव्हत्या. त्या ओलसर कुंद वातावरणाचा दयाळांनाही सराव झाला. बाकड्यावर ते पाय पोटाशी घेऊन बसले. हॉटेल मालक म्हणाला, पावसाचा जोर थांबला का निघू, मी सोडतो तुम्हाला देवळाच्या जवळ. देवळापर्यंत सोबत मिळणार या कल्पनेनं दयाळांना आनंद झाला. एकूण सकाळी का होईना आपण त्या लोकांपर्यंत पोचू ही आशा पल्लवित झाली. त्यांना हुरूपच आला. बसल्या जागी त्यांना डुलकी लागली. हॉटेल मालकानं त्यांना उठवलं आणि म्हणाला, चला निघू, मला बी 2 घंट्यात इथं यावं लागन. गिराईक सकाळच्या पारी असतंच ना. चहासाठी दूध आणायचे घरून, साखरपत्ती बी आणताय, येत आहे का? दयाळ उठून उभे राहिले. शबनम नीट आहे ना बघून घेतलं. अजून काळोख होताच. हवेचाही ओलसर वास जाणवत होताच. त्यात ओल्या चिखलाच्या वासानं भर घातली होती. ओला मातकट वास नाकातनं मस्तकात जात होता. हॉटेल पुढे फळकूट सारून हॉटेल मालक निघाला. त्याच्या मागे दयाळ. तो माणूस वेगानं चालत होता. त्याच्या वेगानं चालताना दयाळांना जड जात होतं. थोडी धाप लागत होती. पिंढऱ्यांना गोळे येत होते. मागे मुंबईला कामानिमित्त गेला असताना असाच विलक्षण पाऊस त्यांनी अनुभवला होता. पण त्या पावसाची आणि ह्या पावसाची जातच वेगळी होती. गाव जाणवायला लागलं तसं दयाळांनी विचारलं, ह्या गावात लाईट्स नाही आहेत? आहेत की आहेत, पण ऐन पावसाळ्याच्या टायमाला एकदा गेल्या ना का 2-3 दिवस येत नाहीत. उजेड असता तर गाव, घरं, रस्ते, गल्ल्या सगळं छान बघायला मिळालं असतं याची त्यांना जाणीव झाली. घराघरातून मंद प्रकाशाचे चौकोन जाणवत होते. काही घरातनं जात्याची घरघर, गुरांचे आवाज. रस्त्यावर डोक्यावरून गाठोडी घेऊन शहराकडे धंद्यासाठी निघालेली तुरळक पुरुष माणसं भेटली. सगळी दयाळांनाकडे बघत होती, पुढे निघून जात होती. हॉटेल मालक एका घरापुढे थांबला. हेच वामन शास्त्रीचं घर, जावा वाजवा कडी, म्या निघतो. आणि पाहुणं परतणार का वा? रात्रीच्या गाडीनं. अयो, एवढं तातडीचं काम आहे वय? मग एक काम करा, चहा घ्या जाताना. तो हसला आणि गेलाही वळून. त्याच्या वेगानं तो चालत चालत गेला. त्या जुन्या वाड्याच्या दर्शनीचा भाग चिरेबंदी होता. 4-5 पायऱ्या चढून दयाळ वरती आले. त्यांनी कडी खणखणवली. ते थांबले. आतल्या आवाजाची चाहूल घ्यायला लागले. आतून कसल्याही प्रकारची हालचाल कानावर पडेना तेव्हा त्यांनी थोडा जोर लावला. कडी खटखटवली. आत कडीचा आवाज कानावर पडेपर्यंत केवढा वाडा आहे त्यांना कल्पनाही नव्हती. काही सेकंदात बांगड्यांची किणकिण कानावर पडली. पावलं दारापलीकडे थांबल्याचं जाणवलं. अडसर दूर केला गेला. कडी खळलकन गळून पडली आणि दार किलकिलं केलं गेलं. एका वयस्क म्हाताऱ्या बाईनं बाहेर डोकवत विचारलं, कोण कोण पाहिजे? काय काम आहे रे तुझं? त्या आवाजात भीती, आश्चर्य, खेद सगळं होतं. काळोख पूर्णपणे फाकलेला नव्हता आणि जवळून पाहिल्याशिवाय समोरची व्यक्ती कोण हे कळणं शक्य नव्हतं. दयाळ तत्परतेनं म्हणाले, वामन शास्त्रींचं घर हेच आहे ना? हो हेच. काय काम आहे? मला भेटायचं आहे त्यांना. कशा संदर्भात? ते मी त्यांना भेटूनच सांगेन की. ते कुणाला भेटत नाही. व्याख्यानासाठी आला असाल तर त्यांना आता प्रवास सोसवत नाही. बाहेरगावची प्रवचनं, कीर्तनं, व्याख्यानं 5 वर्ष झाली बंद करून टाकली आहेत त्यांनी. आलाय कुठून? मी पुण्याहून आलो आहे खास त्यांच्या भेटीसाठी. त्यांना बरं नसतं, माहिती आहे ना तुम्हाला. फार वेळ नाही बसू शकत ते आणि बोलणंसुद्धा जमत नाही त्यांना. बोलता बोलता बाईंचा विचार बदलला असावा. त्यांनी दोन्ही हातांनी दार उघडलं. त्यांना हाताची खूण केली. आत घेतलं. दार पुन्हा बंद केलं. कडी लावून टाकली. अगोदर देऊळ आणि आत नांदता वाडा असं त्या घराचं स्वरूप होतं. दयाळ विठोबाच्या देवळाच्या पायऱ्यांवर बसले.
10-15 फुटांवर पलीकडे देऊळ होतं. समईच्या मंद प्रकाशात विठोबा रखमाईची मूर्ती स्पष्ट दिसत होती. बाजूला कोनाड्यातनंही देव होते. मारुती, राम, सीता, महादेव, दत्त. देवालयाची इमारत जुनी होती तरी तिचा भक्कमपणा जाणवत होता. श्रद्धाळू माणसांनी देवळासाठी दिलेल्या तसबिरी लावल्या होत्या भिंतीवरनं. दयाळ बघत होते त्या तसबिरी. इथे भजन कीर्तन होत असावं हे दयाळांनी ताडलं. मंदिराच्या उजव्या हाताला छोटंसं व्यासपीठ होतं. स्वतःशी हातवारे करत आतून बाई आल्या. दयाळांच्या पुढे उभं राहून म्हणाल्या, यांना तुम्हाला भेटायची इच्छा आहे हो. आयुष्यभर उपसलेले कष्ट बाईच्या चेहऱ्यावर स्पष्टपणे जाणवत होते. 65च्या पुढचं वय, पांढरे झालेले केस, मुरवलेला रंग, कृश प्रकृती आणि सुरकुतलेला चेहरा. जीवनाला आलेलं थिजलेपण निवळत होतं. डोळ्यातलं तेज लोपून बुबुळाभोवती पांढरपणा पसरलेला होता. चहापाणी होताच कब्बशा बाजूला सारून बाई म्हणाल्या, चला तुम्हाला यांच्या खोलीत नेते. तुमचं बोलणं होईपर्यंत माझं काम आटोपेल पारोसं. मग आंघोळ करते, पिठलं भात करते, खाऊन जाओ. कोण कुणाच्या रूपानं दारी येऊन आपली परीक्षा बघेल माहिती नाही. तुमच्या रूपानं सुखच माझ्या दारी आलं नसेल कशावरनं. बाईचा चेहरा लक्कन हल्ला. सुरकुत्यांपासून सुखाची लाट झरझरत गेली. एका ओसरीवरनं त्या बाईमागे ते दुसऱ्या ओसरीवर आले. बाई डाव्या बाजूला असलेल्या खोलीकडे वळल्या. दयाळांना म्हणाल्या, या हो आतच या. एका खाटेवर मागे तक्क्याला टेकून एक काळे पांढऱ्या केसांचे ग्रहस्थ बसले होते. त्यांचं जोराने श्वास घेणं सुरू होतं. दयाळांना त्यांनी खूण करून हाताने खुर्चीवर बसायला सांगितलं. कमरेवर हात ठेवून त्यांच्याकडे झुकत बाई थोड्याशा चढ्या आवाजात म्हणाल्या, हेच ते ग्रहस्थ, त्यांना तुम्हाला भेटायचं आहे म्हणे. काय काम आहे ते काही सांगितलेलं नाही. खुर्चीवर बसताच दयाळांनी हात जोडून नमस्कार केला आणि म्हणाले, मी दयाळ, पुण्याला रेव्हेन्यूमध्ये कारकून आहे. असं, माझ्याकडे आपलं काय काम? मला ना जुन्या पोथ्या पुराणं ग्रंथ जमवायचा नाद आहे. माझा तसा थोडा अभ्यासही आहे. वारकरी संप्रदायावर माझी 2 पुस्तकं लिहून झाली आहेत. महानुभाव पंथाचाही माझा थोडा अभ्यास आहे. या ग्रंथांचा संग्रह करणं हा माझा उद्योग. थोडी सरकारनं आणि विद्यापीठानं सुद्धा मदत केली आहे. जुनी हस्तलिखित ठेव म्हणून जपायची इच्छा झाली. यातून धनलाभ काही होत नाही, पण आत्मिक समाधान भरपूर. तुकाराम, ज्ञानेश्वर, रामदास यांची ग्रंथसंपदा आहे माझ्याकडे. दयाळांना अजून काय सांगावं हे लक्षात येईना. असं, मग इथे येण्याचा प्रयास? आपल्याकडे श्रीधराचं हरिविजय आणि रामविजय असं कळलं म्हणून आलो. माझ्याकडे ह्या पोथ्या आहेत हे कोणी सांगितलं तुम्हाला? दयाळ थोडे घुटमळले. गंगाधर शास्त्रींनी सांगितलं होतं. कौल कसा मिळेल माहीत नाही, जाऊन तर या. त्यांच्या दत्तक मुलाला या कशात रस नाही. म्हाताऱ्यानंतर कुणीही ग्रंथ उचलून नेईल. तुमच्याकडे त्याची नीट उस्तपास्त तरी होईल, तरी तो ग्रंथ घेऊन या. गंगाधर शास्त्रींनी सांगितलं. दयाळ भरकन बोलून मोकळे झाले. क्षणभर खोलीत शांतता पसरली. दोघे म्हातारा म्हातारी एकमेकांकडे रागानं आणि आश्चर्यानं बघत होते. गंगाधर शास्त्रींचा उल्लेख होताच. दयाळांना वाटलं आता ओरडून म्हातारा आपल्याला बाहेरची वाट दाखवणार, हात हलवत आपल्याला परत जायला लागणार. तशी माणसं पहिल्या भेटीत तयार होत नाहीत. हा काही नवीन अनुभव नव्हता, म्हणून दयाळ चिकटपणे थांबून होते. तुम्ही काय करणार आहात पोथीचं? मी? दयाळ बुचकळ्यात पडले. मला ती बघायची आहे, स्पर्श करायचा आहे तिला. खरं तर वाचायचं आहे, पण तेवढा वेळ नाही. पोथी थोडीशी चाळेन, जमेल तेवढी वाचेन. श्रीधराचं लिखाण आवडतं मला. एवढ्यासाठी तुम्ही इथवर आलाय? म्हाताऱ्यानं दयाळकडे रागानं बघत विचारलं. त्यांना हवं ते उत्तर मिळत नव्हतं. ते चौकशी करतच होते. दयाळ शांतपणे म्हणाले, तूर्त तरी पोथी पाहीन, थोडी वाचेन आणि एक विनंती आहे. एकच. काय? मनात किंतू ठेवून बोलू नका, स्पष्ट बोला, धडा धडा धडा.
पोथी बांधूनच असते, ती आपण वाचत होतात. आता तुम्हाला पारायण शक्य होत नाही, तेव्हा तुमच्या नकळत म्हणजे असं झालं आहे की पोथी दुसरा कोणीतरी नीट वाचेल ना, पण ती जपून ठेवेल कशावरनं? ती हडप केली जाणार नाही कशावरनं? तुमचा विश्वास बसणार नाही, पण मी घेतल्या आहेत अशा पोथ्या विकत. असाही काही पामरांचा धंदा असतो. त्यांना ग्रंथांची माहिती कळणं शक्य न, ते कुठलाही व्यवसाय करतातच. तुर्ताचा नफा हा उद्देश असतो, ते कवडी मोलानं विकतात ग्रंथ. मग असेल तसंही असेल, पण दयाळ, आमच्याकडे विठोबाचं मंदिर आहे. इतर देवही आमच्या पूर्वजांनी जमवलेत. यात्रेला जाऊन सगळ्या देवांचं दर्शन इथे व्हावं ही इच्छा. पूर्वी इथे वर्षभर अखंड पारायणं व्हायची. गीत रामायणाचं, महाभारताचं, गुरुचरित्राचं, लक्ष्मी आरण्यकाचं भजन कीर्तन, चातुर्मासात काकड आरती, अखंड नंदादीप तेवत असायचा. तेलाचा डबा भरलेला असायचा, फुलं, प्रसाद. पण तो काळ गेला, मागे पडला. माझ्याजवळ शक्ती होती तोवर मी सेवा केली. 3 वेळेला आरती, देवळात येईल दर्शनाला त्याच्या हातावर तीर्थप्रसाद. वामनशास्त्री स्वतःचा भूतकाळ तन्मयतेनं बघत अनुभवत होते. त्यांचे डोळे भाऊक झाले होते. दयाळांनाही थोडं बरं वाटलं. ते थोडे सैल झाले आणि सांगायला लागले, पोथ्यांकडे किंवा एकूणच धार्मिक ग्रंथांकडे बघण्याचा तुमचा आणि आमचा दृष्टिकोन वेगळा आहे. ठीक आहे, आध्यात्मिक भूक समाजातली कमी होती आहे. आकर्षणं वाढली, नफ्यात सुख मिळायला लागलं. दुर्दैव म्हणजे देवच नाही, इथपर्यंतसुद्धा काहींची मदत गेली आहे. तेवढ्यात बाई म्हणाल्या, अहो फार बोलू नका, धाप लागेल. गरम पाणी आणू काय प्यायला? बरं का हो, इतकं ते फारसं बोलत बसत नाहीत. अलीकडे तर त्यांनी बोलणं कमीच केलं आहे. तुम्ही आणि हे ग्रंथांकडं मायेनं बघणारे म्हणून बोलणं वाढलं त्यांचं. त्या डावा हात तोंडावर ठेवून हसत राहिल्या. वामनशास्त्रींकडे कौतुकानं बघत राहिल्या. खरं तर माझी इच्छा अशी आहे की म्हणजे आपल्याला शक्य झालं तर तुम्ही त्या पोथ्या माझ्याकडे द्या. कुठेतरी कुजून फाडून जाण्यापेक्षा त्या चांगल्या ठिकाणी पोहोचवल्या जात आहेत, काळजीनं जतन केल्या जात आहेत. अशा दुर्मिळ ग्रंथांचं पुनर्मुद्रण करण्याचा सरकारचा विचारही आहे. विद्यापीठातल्या काही तज्ज्ञांनी तशी इच्छा व्यक्त केली आहे, तसे प्रयत्नही ते करतायत. त्या दिशेनं त्यांच्या हालचाली सुरू आहेत. मी त्या दृष्टीनं विचार करण्यासाठी इथे तुमच्याकडे आलो आहे. वामनशास्त्री गप्प होते. पुन्हा पुन्हा बायकोकडे बघत होते. बाई म्हणाल्या, या 5 पिढ्यांपासून आमच्याकडे असलेल्या पोथ्या आहेत. काही वंश न उरलेल्या इनामदार घराण्यानं आमच्या पूर्वजांना दिलेल्या. आमच्या घरातल्या पुरुषांनी नोकऱ्या केल्या नाहीत. या पोथ्यांनी आणि विठोबा रखमाईनं आम्हाला अन्न पाणी पुरवलं, आमचे संसार चालवले. जमिनीकडं हातानं रेटा देऊन थकल्या देहाचा तोल सांभाळत नजर खाली घालून वामनशास्त्री म्हणाले, पण आमचं काय चुकलं माहीत नाही. आम्हाला मूल झालं नाही. दत्तक घेतला शेजारच्या गावचा मुलगा, तर त्याला देव, देऊळ, पूजा, आरती याची घृणा वाटतेय. जगण्याचं जुनं वळण वाटतंय त्याला. तालुक्याला तो बायको मुलांसह तहसीलमध्ये नोकरी करून राहतोय. नाही, असं नको होतं व्हायला. दयाळ कणवेनं बोलून गेले. खरं तर त्यांना तशी काही मागची पुढची माहिती नव्हती. 5 वर्ष झाली बरं का. त्याचं आमचं येणं जाणं नाही, संबंध नाहीत. त्यांनीच तोडले. असो, प्रभूची इच्छा. जबरदस्ती नव्हती आमची. तरी गाववाले बोलायचे. मग तो आम्हाला बोलायचा, म्हणायचा तुम्हीच शिकवता. वाटलं होतं पोटी पोर जन्माला आलं नाही तर आपण दत्तक घेऊ, त्याला वेदशास्त्र संपन्न करू. ह्या पंचक्रोशीत वामनशास्त्र्यांचा हात धरणारा कोणी नाही, विचारून बघा बरं, बाई फणकऱ्यानं म्हणाल्या. वामनशास्त्र्यांनी श्वास घेतला, डोळे मिटून घेतले. पोथ्यांचा अभ्यास हे आमचं ध्येय नव्हतं.
ती ज्ञानाची नव्हे तर अध्यात्माची वाट दाखवणारी म्हणून आम्ही त्यांच्याकडे बघितलं. अंघोळ झाल्याशिवाय आम्ही पोथीला स्पर्श करत नसू. आता टेबलाशी बसून पायात चपला घालून त्यांचं वाचन होतं. काय मिळत असेल माहिती नाही त्यांना. देह शुचिर्भूत तर मन. माझी तयारी आणि इच्छा आहे पोथी तुमच्या हवाली करायची. निदान कुठल्या तरी उद्देशानं तिचं पठण, जतन, चिंतन होईल. पण ती तुमच्या ताब्यात देणं हिच्या मुखत्यारीत आहे. तिच्याशी सविस्तर बोला तुम्ही. ते हसले, पुन्हा डोळे मिटून बसले. बाई झर्रकन तिथून बाहेर गेल्या. भराभरा तिथून 2 ओसऱ्या ओलांडून स्वयंपाकघरात गेल्या. वामनशास्त्री म्हणाले, पण तुमचा परिचय झाला बरं वाटलं. ग्रंथांविषयी मायेनं बोलणारी माणसंसुद्धा कमी होत आहेत. पुन्हा तुम्ही याल तेव्हा मी असेन नसेन. देहाच्या शाश्वतीचा काही भरवसा नाही. माणसानं अहंकारानं बोलू नये. 5 वर्ष झाली अंथरुणाला खेळू नये. जगतोच आहे. काय करणार, मरण हातात नाही आहे. तो देईल तेव्हा जन्मलो आणि तो सांगेन तेव्हा निघायचं. आणि ते खिन्नपणे मंद हसले. वामनशास्त्री विदारक हसले असं दयाळांना वाटलं. जन्ममृत्यूचं झरझरतं दर्शन त्यांच्या देहाच्या रूपानं आणि मानसिक चढ उतारांच्या आलेखात दयाळांना जाणवलं. तेही स्वतः बुडून विचार करायला लागले. थोड्या वेळानं हळूच उठले, बाहेर आले. बाई तिथेच खांबाशी अश्रू पुसत उभ्या होत्या. त्यांना झोपवा, मी करू का मदत? नको, मी झोपवेन. रोज कोण असतं? आज आलात का लगेच मदत? अरे आपलं काम आपण करावं. त्या गरकन वळाल्या, वामनशास्त्र्यांच्या खोलीत गेल्या. दयाळ बाहेर विचार करत उभे राहिले. आंघोळ आटोपून त्यांनी विठोबा रखमाईचं दर्शन घेतलं. खिशातनं बंदा रुपया काढून परडीत टाकला. स्वयंपाकघरात शेगडीशी स्वयंपाक करत असलेल्या बाईंना ते म्हणाले, तुमचं आटोपेपर्यंत पोथी चाळू? चालेल की, त्याच्यासाठी तर तुम्ही हितवर आलात. बाईंनी खुंटीला निर्या करून ठेवलेलं सोवळं दिलं आणि म्हणाल्या, घ्या हे नेसा. तिकडे देवघरात नेसा, मी आणते पोथी. हो. दयाळ सोवळं नेसून येईपर्यंत त्यांनी आपल्यासमोर पाट मांडले. समई लावून ठेवली. पाटाभोवती वेल काढला. वाटीत दूधसाखर ठेवली. वामनशास्त्री किती वर्ष सोवळं नेसत आले होते माहिती नव्हतं, पण त्याचा रेशमीपणा जाणवत होता. पण तरीही ते टरकेल याची भीतीसुद्धा वाटत होती. पण सोवळं नेसल्यामुळे त्यांना प्रसन्न वाटत होतं. बाह्य वातावरणातही मनाला महत्त्व आहे हे त्यांना पहिल्यांदा जाणवलं. ते पाटावर बसताच बाई म्हणाल्या, पोथीला आधी नमस्कार करा. हळद कुंकू फुलं वाहा. तुमचं वाचून झाल्यावर दूध साखरेचा नैवेद्य दाखवा. बाई सांगतील तसं दयाळ वागत होते. बाईंचं मन दुखवणं त्यांना नको वाटत होतं. म्हाताऱ्या माणसांच्या मनासारखं वागताना विचार आतून उसळून येतात. बंड करून उठायची इच्छा होते. त्यांच्या आईच्या बाबतीतला त्यांचा अनुभव होता, पण त्यांना दुखावणं किती क्लेशकारक ठरतं हे सुद्धा त्यांना माहिती होतं. पोथी 3 कपड्यात गुंडाळलेली होती. बाहेरची प्रिंटेड, नंतर सिल्क आणि शेवटी रेशमी लाल वस्त्रात गुंडाळलेली, नीटपणे ठेवलेली. बाहेरच्या कपड्यावरची धूळ झटकताना त्यांचं मन कुरकुरलं होतं, शंकित झालं होतं. पण वामनशास्त्रींनी मूळ पोथी नीट ठेवली होती. त्यावर हळदी कुंकवाचे डाग नव्हते. पानं पिवळी पडली होती, कडक झाली होती. कटकन त्याचा तुकडा पडेल का काय असं वाटत होतं त्यांना हाताळताना. त्यामुळे दयाळ पोथीची पानं जपून स्पर्शत होते. पहिली 15-20 पानं वाचून झाल्यावर दयाळांनी पहिला अध्याय किती ते बघून घेतलं. मग मधूनच वाचत राहिले. श्रीधरांची भाषा, वर्णनशैली, शब्दसामर्थ्य यांनी ते भारून गेले. त्या शब्दवैभवानं ते दिपून गेले होते. त्यांना वेळाकाळाचं भान उरलं नाही. ते वेगानं वाचतच गेले. समोर बाई आहेत, त्या स्वयंपाक करतायत, त्यांना जाणवलंच नाही. त्या रसाळ वाणीचा परिणाम होता तो. कधीतरी समाधी भंग पावली. वास्तवाची जाणीव झाली. मनगटावरच्या घड्याळाची जाणीव झाली. त्यांनी घड्याळात बघितलं, 1 वाजायला आला होता. ते सटपटले.
स्वयंपाक पुढ्यात झाकून ठेवून बाई दोन्ही पायांवर ओणव्या बसल्या होत्या. त्यांचे डोळे भरून वाहत होते. दयाळ म्हणाले, भानच उरलं नाही. फार उशीर झाला का? तुम्हाला ताटकळत बसावं लागलं? नाही हो, कितीतरी दिवसांनी घरात मन लावून पोथी वाचली गेली. हा शुभ शकून आहे. झालं वाचून? हो झालं. दयाळ चाचरत म्हणाले, नैवेद्य दाखवा, पोथी नीट बांधून ठेवा. मी आत नेऊन ठेवते, मग तुम्हाला वाढते. आणि वामनशास्त्री त्यांचं जेवण झालं? हो झालं. राब दिली. ते जास्त नाही जेवत. दुपारी थोडंसं खातात आणि रात्री दूध. औषध कोणाचं सुरू आहे? गावातलाच वैद्य आहे. शहरात दाखवली तब्येत? कसं शक्य आहे हो? कोण नेणार त्यांना शहरात? आणि पैसा तो कुठून आणणार? देवावर भरवसा आहे. झालं. दयाळ अवाक झाले. पैशाचा प्रश्न होताच म्हणा. पोथीचं पारायण होतं तेव्हा थोडं मिळतं. एरवी देवापुढे लोक ठेवतात तेवढं. कमी जास्तीचं हे खेळ आहे. माणसं कमी ना. सध्या कोण वाचतं पोथी? गावावरनं येतो एक जण. निम्मा हिस्सा द्यावा लागतो. त्याची भीती वाटते. त्याची भीती का? पोथी वाचताना मन एकाग्र नसतं हो त्याचं. पाप आहे ते. पोटासाठी करावं लागत असेल. पोथीही नीट राहील असं वाटत नाही. भरा 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 वाचत जातो. लोकांना अर्थ नाही सांगत. मग लोकांना रस नाही वाटत. काय करणार? मग दुसरा कोणीतरी बघा ना. नाही मिळत हो. एक सांगू का? हो सांगा, अगदी निसंकोचपणे सांगा. मला शक्य असेल ती मदत करीन मी. ही पोथी आहे. ही पोथी नेऊ नका तुम्ही. त्याच्यावर माझा संसार आहे. मीठ मिरची ही गेली ना की या घरातला संचिताचा साठा संपेल हो. कबूल आहे, कबूल आहे. तुम्ही काळजी करू नका. पण मला एक शब्द द्या. कुठला? या पोथीचं तुमच्या बाबतीतलं काम संपेल तेव्हा ती मला द्या. दुसऱ्या कोणाला देऊ नका. तरच मी आत्ता रिक्तपणे जाईन. करीन हो करीन. तिची बोळवण तुमच्याच घरी करीन. बाईंचा कंठ दाटून आला. त्यांना पुढे बोलवे ना. त्या बसल्या जागी भावना वेगानं थरथरायला लागल्या. बाईंनी उठून बरणी काढली. त्यातला साखर आंबा वाटीत काढला. वाटी दयाळांच्या पानाजवळ सारत म्हणाल्या, घ्या. पाहुण्याच्या पानात गोड हवं. त्यातून तुम्ही आज आमच्याकडे पोथी वाचली. दोघं जेवायला बसले. दयाळांचं जेवण होता होता बाईंनी घास तोंडात घातला. बाहेर रपारप पाऊस पडत होता. अंगणात पाणी साठलं होतं. ओसरीच्या खांबाचं हलतं प्रतिबिंब त्या पाण्यात पडलं होतं. ते हेलकावत होतं. पुढे मागे मागे पुढे. दयाळ ओसरीला उभं राहून पाणी बघत होते. जेवून बाई त्यांच्याजवळ येत म्हणाल्या, हा पाऊस चहूकडे दिसतोय. रात्रीचा कुठे प्रवास करणार? राहा, सकाळी जाऊ द्या. 5-6 तासांच्या सहवासात या बाईला आपल्याबद्दल ममत्व वाटावं याचं दयाळांना नवल वाटलं. दयाळांनी बाईंकडे बघितलं आणि म्हणाले, अहो दिवस पावसाचेच आहेत. उद्या पाऊस पडणार नाही कशावरनं? तुमची भेट झाली, पोथी वाचण्यात आली, माझं काम झालं. पाऊस थोडा कमी झाला की निघतो. स्टँडवर टपरी आहे, तिथे थांबतो. मिळेल त्या गाडीनं पुण्याला जाईन. मग पुण्याला काय आपलंच घर आहे. केव्हाही पोचण्यात काय फरक आहे? मग बाईंनी घरी कोण कोण आहे, घर स्वतःचं आहे का वगैरे चौकशा केल्या. अंगणातल्या पेरूची उंजळ दयाळासमोर करून म्हणाल्या, मोसमातले नाही आहेत पण असू द्या. मुलं खातील. पुन्हा केव्हा येणार? दयाळांनी एका कागदावर स्वतःचा संपूर्ण पत्ता लिहिला आणि तो कागद बाईंकडे देत म्हणाले, तुम्हाला कुठलीही अडचण आली ना तर ह्या माझ्या पत्त्यावर पत्र टाका, मी लगेच येईन. वामनशास्त्री पडून होते खाटेवर. त्यांच्या देहाचं वेगळं अस्तित्व जाणवत नव्हतं. देहावरचं मांस झडलेलं होतं. होती ती चमक डोळ्यात. निघताना त्यांना उभ्यानं नमस्कार करून दयाळ म्हणाले, बरं निघतो मी. आपली भेट झाली, आनंद झाला. निघालेत. त्यांनी बायकोकडे बघितलं. बायको पुढे येऊन म्हणाली, मी शब्द दिला आहे त्यांना.
पोथी जेव्हा केव्हा देऊन टाकायची वेळ येईल तेव्हा तुम्हालाच देऊ, दुसऱ्याला नाही. झालं. पांडुरंग पांडुरंग असं म्हणत वामनशास्त्र्यांनी डोळे मिटले आणि हात हलवला. पावसाचा जोर कमी बघून दयाळ निघाले. कुठल्या तरी बसनं अहमदपूरला आले. तिथून रात्री पुण्याला थेट गाडी मिळणार होती. हॉटेलात जाऊन त्यांनी चहा मागवला, बिस्किटचा पुडा मागवला. घरी कधी पोहोचणार माहीत नव्हतं. प्रवास केवढा, किती तासांचा होईल हेही माहीत नव्हतं. काहीतरी मिळालं होतं, पण काही मिळालं नव्हतं. मन डचमचलेलं होतं. त्यांना आईचे निघतानाचे शब्द आठवले, काम होणार नाही, जाऊ नकोस. मध्ये एखादा पावसाळा गेला असावा. दयाळ ऑफिसातनं घरी आले तर त्यांच्या आईशी पाठमोऱ्यात धूत वस्त्रातली स्त्री बोलत बसली होती. ओणवी बसली होती. कुठेतरी आकृती पाहिली आहे असं वाटत होतं. दयाळ चपला काढून खोलीत गेले. ते कपडे उतरवत होते तर सुनंदा आत आली. घाबऱ्या घाबऱ्या म्हणाली, अहो आज दुपारीच दूरवरनं एक बाई आल्यात, विधवा आहेत, तुम्हाला भेटायचं म्हणत होत्या. दयाळ बाहेर आले. त्यांनी आईसमोर बसलेल्या त्या स्त्रीकडे बघितलं आणि दयाळ चमकले. ती तीच होती, वाढवण्यातली म्हातारी, पांढऱ्या फटफटीत कपाळाची, अजूनही खंगलेली. दयाळांना काय उमगायचे ते उमगलं. त्यांनी त्या बाईंना नमस्कार केला. त्या बाईंचे डोळे ओले झाले. कशाबशा त्या म्हणाल्या, ओळखलं का मला? अहो हो, न ओळखायला काय झालं? हे गेले हो, 6 महिने झाले त्यांना जाऊन. त्यांनी जाताना सांगितलं होतं पोथी तुमच्या हवाली करायला. त्या थांबल्या. दयाळांना बारकाईनं बघायला लागल्या. मी आणली आहे हो पोथी. त्यांनी गाठोड्यातनं पोथी काढली, दयाळांच्या समोर ठेवली. दयाळ त्या पोथीकडे बघत राहिले. वामनशास्त्र्यांचे आभार मानावेत का त्यांना शब्द दिलेले ह्या बाईंचे? का आपल्याला वाट दाखवणाऱ्या, पत्र देणाऱ्या गंगाधर शास्त्र्यांचे? त्यांना कळेना, ते भांबावले. पोथी पुढ्यात असूनही त्यांना स्पर्श करवेना. अशा स्थितीत, अशा प्रकारे ती आपल्याकडे आली आहे हे त्यांना त्या पोथीचं प्रारब्ध वाटलं. सुनंदानं पोथी आत नेऊन ठेवली. बाईंना एकादशी होती. चहा फराळ झाला. दयाळांनी बाजारात जाऊन पेढे आणले, फळं आणली, कारण त्यांना तो शुभशकून वाटत होता. निघताना बाई त्यांना म्हणाल्या, हा सौदा नाही बरं, पण माझी नड ओळखा आणि मला पैसे द्या, कितीही द्या. पोथीचे म्हणून नाही हो, एक अनाथ विधवा म्हणून. दयाळांनी खिशात हात घातला. हाती येतील ते रुपये, 200 रुपये त्या बाईच्या हातावर ठेवले. त्या बाईंनी न बघता ते घेतले आणि म्हणाले, मी त्यांच्या शब्दातनं मुक्त झाले हो, आता त्यांच्या आत्म्याला शांती मिळेल. कधी तिकडे आला तर ह्या बाईंना विठोबाच्या दर्शनाला आणा. ऋणानुबंधानं का होईना आपली ओळख झाली आहे. मंदिराच्या जीर्णोद्धाराचं काम करणार आहे. काम हवं हो, मन गुंतवायला हवं कुठेतरी. छोटंसं गाठोडं कमरेला घेऊन त्या बाई निघाल्या. दयाळ त्यांना स्टँडपर्यंत पोचवायला गेला, पण ते बाईंशी फारसं बोलले नाहीत. तसा रितसर निरोप घरून निघतानाच घेतला गेला होता. पोथी मिळाली होती. पुढची कामं बरीच होती. दयाळांच्या मनात आलं, बाई मंदिराचा जीर्णोद्धार करो वा न करो, पण थोडी सवळ मिळताच 200-500 रुपये आपणहून पाठवूच. इतका अमूल्य ग्रंथ तिने दिला आहे. पण तेही त्यांना पुढे कितीतरी वर्ष जमलेलं नव्हतंच जमलं. पैसे कुठेतरी संपून गेले होते कितीतरी वेळेला. श्रोते हो, ही होती वृंदा दिवाण यांची कथा. पोथी कथा आवडली असेल, हा व्हिडिओ लाईक करा, मित्रपरिवारात नातेवाईकात शेअर करा, आणि हो, चॅनल सबस्क्राईब करायचं राहिलं असेल तर प्लीज चॅनल तेवढं सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूयात वेगळ्या लेखकाच्या कथेसह पुन्हा. तोपर्यंत नमस्कार मित्रहो.